आपण बघताय एबीपी माझा आणि आता जल्लीकट्टू संदर्भातली एक बातमी। जल्लीकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलनात 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुदुकोट्टाईमध्ये 2 तर मदुराईत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट्स? अश्विन, खरं तर अगदी महत्प्रयासानं जल्लीकट्टू हा तमिळनाडूमध्ये पूर्ववत होतो आहे। त्याच्यासाठी एक मोठं आंदोलन जे आहे ते चेन्नई मधल्या मरीना बीचवरती गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे आणि सर्व थरातल्या लोकांचा त्याला पाठिंबा आहे। तमिळनाडू मधल्या अनेक सेलिब्रिटींनी देखील जाहीरपणे जल्लीकट्टूला पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यानंतर सरकारनं अध्यादेश आणला आणि आज जल्लीकट्टूचे खेळ जे आहेत ते तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी होत आहेत आणि त्याच ठिकाणच्या या घटना 2 सध्या पोलिसांकडून कळत आहेत। एका घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 28 जण जवळपास हे जखमी झालेले आहेत, तर दुसऱ्या एका ठिकाणी आणखीन 1 जणाचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे एकूण 3 जणांचा मृत्यू या जल्लीकट्टूच्या दरम्यान तमिळनाडूमध्ये झाल्याची आता माहिती आहे। काही घटना ज्या आहेत त्या प्रोटेस्ट दरम्यानच्या देखील आहेत, पण नेमकं काय प्रोटेस्टमध्ये झालं किंवा कशामुळे हे मृत्यू झालेले आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। पण ज्या इतक्या वादानंतर हा खेळ आजपासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं मृत्यूचे आकडे येणं हे कुठेतरी धक्कादायक आहे।